नमस्कार मंडळी, तुहेरी माझा मित्वाचा आजचा म्हणजे 7 जूनचा फ्रेश असा रिव्ह्यू तुम्ही माझ्या आवाजामध्ये ऐकत आहात. आता आपण पाहतोय की इकडे ईश्वरी म्हणत असते की अर्णवला की तुम्ही म्हणाला त्यावेळेस मी लगेचच देते ना, की तुमच्या हातामध्ये ब्लॅक कॉफी आणि आम्हाला ना माणसांना नाही लागत चार्जिंगची गरज. माझ्या मनातलं जसं तुम्हाला कळतं तसं तुमच्या मनातलं मला न बोलता कळतं आहे ना. बोला 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 आता. तर अर्णव आहे ना थोडंसं शांत होतं आणि अगदी रोमॅन्टिक झालेला असतो. आणि आता बघा पण अजूनही तो त्याच्या मनातली गोष्ट काही सांगतच नाही. अर्णव फक्त म्हणत असतो की मी सिंदूर. आता ईश्वरी पण ना रोमॅन्टिक होते, तिला वाटतं की अर्णव त्याचं प्रेम व्यक्त करेल, पण अर्णव काही तसं बोलतच नाही. आता अर्णव फक्त आहे आहे असंच बराच वेळ म्हणत असतो आणि ईश्वरी खूपच उत्सुकतेने वाट बघत असते की अर्णव काहीतरी बोलेल म्हणून. पण अर्णव आहे ना फक्त म्हणतो की आहे आहे असाच पुन्हा एकदा करायला लागतो आणि म्हणतो की यू आर राईट हा मी सिंदूर म्हणून. आणि म्हणतो की तू जे म्हणतेस ना ते अगदी बरोबर आहे म्हणून. कारण काय आहे ना की तुझी जागा म्हणजे जी माणसांची जागा असते ना तर ती ही मशीन नाही घेऊ शकत. ईश्वरी म्हणते एवढंच बोलायचं होतं. तर अर्णव म्हणतो हो एवढंच बोलायचं होतं. आणि इतक्यातच ना अलाराम वाजत असतो. अर्णव म्हणतो की मी सुंदर अलाराम वाजतोय, मला ना काम करायचं आहे, माझ्या मीटिंगचा अलाराम आहे तो आणि माझी मीटिंग आहे असं अर्णव म्हणत असतो. तर ही ईश्वरी होच म्हणते. अर्णव म्हणते अगं तू इथून उठ, म्हणजे मला तिथे काम करायचं आहे ना, माझ्या जागेला बसलीस तू, मला आता मीटिंग करायची ते असं म्हणल्यानंतर ईश्वरीला ना थोडीशी ईश्वरी भानावरी येते. आणि आता ईश्वरीसुद्धा ना अर्णवमध्ये अगदी बेधुंद होऊन त्याच्याकडे बघत असते. अर्णव जेव्हा म्हणतो की मला इथे मीटिंग करायची त्यावेळेस ईश्वरी उठते आणि आता बघा दोघांची ना पुन्हा एक धडक होते. आता धडक झाल्यानंतर पहिल्यांदा साईडला कोणी व्हायचं असा प्रश्न असतो. तर काय होतं की अर्णव तिला इशाऱ्याने सांगतो की मी या साईडने इकडे जातो, तो इकडून ये. तेव्हा कुठे ईश्वरी एका साईडला येते आणि अर्णव एका साईडून निघून जातो. तर इथे ना या सीनवरती मालिकेचं टायटल सॉन्ग जे आहे ना तुहेरी माझा मित्वाचं तर ते टाकलेलं आहे. आता आपण पाहतो की ईश्वरी जायला निघते, इतक्यातच अर्णव हाक मारतो मी सिंदूर म्हणून. ईश्वरी म्हणते माहिती आहे, घेऊन येते ब्लॅक कॉफी म्हणून. आणि आता ईश्वरी बाहेर निघून जाते रूमच्या आणि बाहेरच उभी राहते रूमच्या. आणि अर्णव आहे ना आतमध्ये ना विचार करतच असतो आणि म्हणतो की मी सिंदूरला खरंच मी हे सगळं ना कधी सांगणार आहे ना, मला कळतच नाही म्हणून. अर्णव पुढे म्हणतो मी मनातल्या गोष्टी कशा आहे मी सिंदूरच्या समोर एक्सप्रेस करू, मला ना ती कळतच नाही आहे. आणि ईश्वरी इकडे म्हणते मनात तर आहे पण सांगणार कधी काय माहिती काही, पण आता तुमच्या त्या विलेक्सालाच विचारणार आहे म्हणून असं ईश्वरी म्हणते. आता आपण पाहतो डायरेक्ट दुसऱ्या दिवशी सकाळचं असेल. आता बघा दुसऱ्या दिवशी सकाळ झालेली असते आणि काय होतं नाही तर की ईश्वरी आणि अर्णव दोघेजण सुद्धा गाठ झोपेत असतात. आणि ईश्वरीला एक स्वप्न पडतं. तिला असं स्वप्न पडतं की त्या दिवशीप्रमाणे राकेश आहे ना पुन्हा तो तसा धूर सोडतोय आणि सगळ्यांना बेशुद्ध करतोय म्हणून. आणि त्याला इतकं काही विचित्र आणि डेंजर स्वप्न पडलेलं असतं. त्यामुळे ईश्वरी काय करते झोपेत त्यांना जोरात ओरडते आणि आता समोर डोळे उघडून बघते तर तिला खरंच धूर दिसतो. तर तिथे ना आजी आलेल्या असतात आणि घरामध्ये सगळीकडे धूप फिरवत असतात. आणि ईश्वरी जेव्हा इतक्या जोरात ओरडते ना तेव्हा आजी अक्षरशः हातातला धूप आहे ना तिथेच खाली टाकून देतात आणि रूमच्या बाहेर पळत पळत जातात. आता ईश्वरीच्या ओरडण्याने अर्णव सुद्धा उठून बसतो ना, म्हणून असतो मी सुंदर वाट आहे पण काय काय झालंय तुला, का एवढी ओरडलीस. आणि आता ईश्वरी शुद्धीवर येते आणि रूममध्ये सगळीकडे बघायला लागते तर रूममध्ये तर कुणीच नसतं, हलकासा फक्त ना धूर झालेला असतो. आता आपण पाहतोय आजी इतक्या भरभर धाप्पा टाकत आहे ना, जिन्यावरून पायऱ्या खाली उतरतात आणि खाली येतात ना तेव्हा मामा म्हणतात आई अगं काय ग एवढी का धावत आलीस. आणि आजीच्या हातातली ती धूपदाणी आहेत तर ती मामा घेऊन खाली ठेवतात. आजीना धापच एवढी भरलेली असते ना की आजीना काही बोलताच येत नसतं. मामा पुन्हा पुन्हा विचारत असतात अगं आई काय झालं सांग ना. आणि इकडे ईश्वरी म्हणत असते ते मला असं वाटलं ते धूर. आणि म्हणत असतो अगं धुराचं काय. आता ईश्वरी म्हणते सर मला असं वाटलं की राकेश आला सर, हां मला असं स्वप्न पडलं. अर्णव म्हणते की वॉट अगं तू काही वेडीस का. ईश्वरी म्हणते आहो नाही सर मी खरंच सांगते तो राकेश परत आला असं मला वाटलं. आता अर्णव तिला ना पुन्हा जोरात ओरडायला लागतो मी सिंदूर राकेश जेलमध्ये तो इथे कसा येईल. ईश्वरी म्हणते नाही सर तो काही करू शकतो, आपल्याला माहिती ना अगोदर तो काही करू शकतो, तो कुठेही येऊ शकतो. आता अर्णव म्हणतो मी सिंदूर तो इथे येऊ शकत नाही, तो जेलमध्ये कळतंय का तुला. आणि म्हणतो हे असली स्वप्न बघणं बंद कर बरं तू प्लीज. आणि म्हणतो की एकतर उशिरा उठते आणि काही बडबडते. आता ईश्वरी म्हणते हो स्वप्न बघणं काय आपल्या हातात असतं का, म्हणून लागते बडबड करायला. अर्णव म्हणतो अगं हो स्वप्न बघणं आपल्या हातात नसतं पण एवढं किंचाळणं तर आपल्या हातात असतं ना. आणि त्या आजीची अवस्था बघ. आता ईश्वरी म्हणते आजीचं काय. अर्णव म्हणतो अगं जरा बघ ती आजी नाही ते धूप करत आली होती. अर्णव पुढे म्हणतो तुझ्या किंचाळण्यामुळे ना प्रोफेशनल मॅरेथॉनचे स्पर्धक असतात ना त्या स्पीडने आजी खाली गेली जिना उतरून आणि ती जर का पडली असती तर तिला किती लागला असतो. आता ईश्वरी घाबरते ना, बापरे. आता ईश्वरीला तिची चूक
लक्षात येते. खाली आपण पाहतोय नम्रता पळत पळत येते आणि म्हणते काय झालं आजी ना. आता मामा म्हणतात तिला ना पाणी घेऊन ये पटकन आणि म्हणतात आई अगं काय झालंय सांगशील का. आजी आता सांगायला लागतात अरे तिथे चिंटूच्या खोलीत ते दोघं. आता मामा ओरडतात ना. मामा म्हणतात अगं ये आई अगं नवीन जोडप्याच्या खोलीमध्ये धूप घेऊन जायची ही वेळ आहे का. आजी म्हणतात अरे बाबा तसं काही नाही आहे रे. इतक्यात वल्लरी येते आणि वल्लरी म्हणते 1 मिनिट पण अर्णवच्या खोलीमध्ये तर आकाश झोपतो ना. इतक्यातच आहे ना नम्रता येते आणि नम्रता म्हणते आई काल आकाशला ना ऑफिसमध्ये काल खूप काम होतं त्यामुळे आकाशांना ऑफिसमध्ये झोपलेत ते घरी आलेच नाहीत म्हणून. आता आजी पाणी पितात आणि मामा म्हणत असतात अगं आई आता तरी सांगशील का नक्की काय झाले ते. आता आजींना धापच एवढी लागलेली असते ना. आजी बराच वेळ घेतात बाबाच काय झालंय हे सांगायला आणि आजी अजूनही ना शांतपणे पाणी पिऊनच बसलेले असतात. आता आपण पाहतोय की वरती ना ईश्वरी म्हणत असते जाऊ दे सकाळ सकाळ कोण वाद घालणार तुमच्याशी. मी ना आजींना बघून येते काय झालंय का आणि त्यांना सॉरी म्हणते. असं उठून बेडवरून खायला यायला लागते तर पुन्हा तशीच किंचाळते आणि म्हणते बारा की डेर म्हणून जोर जोरात ओरडायला लागते. अर्णवला काही कळतच नाही. अर्णव पुन्हा म्हणतो मी सिंदूर अगं काय झालंय. आता ईश्वरी बेडवर बसून ना तिचा पाय उलटा करून बघते तर तिच्या पायावरती ना निखारे पडलेले असतात ना आजींकडून ते धूप केलेले आणि ते सगळे भयानक भाजलेलं असतं ईश्वरीच्या पायाला म्हणून. आणि खाली इकडे मामा नम्रता सगळे म्हणत असतात की काय झालं आजी सांग ना. आजी सांगतात अरे मी तिथे धूप फिरवत होते तर अंधारात ईश्वरी मला बघून एकदम किंचाळली ना जोरात म्हणून. आणि ईश्वरी इकडे म्हणत असते सर हे बघा इथे निखारे पडले तो आणि त्यावर माझा पाय पडला भाजलंय मला सर हे बघा. अर्णव म्हणतो मी सिंदूर काय करतेस गं तू हे. अगं जरा शांत बसशील का प्लीज सतत काय ना काय करत असतेस तू. आता अर्णव पण खूप वैतागतो ईश्वरीला. ईश्वरी म्हणते नाही मी ना जाऊन त्या आजींना बघून घेते त्यांना सॉरी म्हणते. अर्णव म्हणत असते 1 मिनिट थांब इथं ना ऑइलमेंट लावलं की जाण्याची काही गरज नाही आहे थोड्या वेळाने जा. तर ईश्वरी काही तेच ऐकतच नाही. ईश्वरी म्हणते नाही मला ना आत्ताच जाऊन बघून यायचं त्यांना म्हणून चालायचा प्रयत्न करते पण तिला काही चालायलाच येत नाही आणि पुन्हा किंचाळायला लागते. आणि आता अर्णव तिला कॅच करतो म्हणजे पकडतो ती पुन्हा पडायला लागते. आता अर्णव काय करतो की तिला अक्षरशः उचलूनच घेतो आणि आता खाली घेऊन जातो. आता बघा खालचा सीन पुन्हा दाखवलेला आहे. खाली तिकडे आजी म्हणत असतात अरे म्हणजे ती एवढ्या जोरात किंचाळली की मला दचकायला झाला ना मला काही कळालंच नाही. मामा म्हणतात अच्छा एवढंच आहे ना मला वाटलं की तू नको ते पाहिलंच की काय तू. आजी म्हणतात काही काय बोलतोस रे. तर लगेच मामी पण ओरडते. मामी पण म्हणते अहो काही काय बोलतात. वरून इतक्यात अर्णव म्हणतो मामा एवढंही काय तू इंटरेस्टिंग पाहिलेलं नाही आहेस म्हणून. आता सगळेजण बघतात तर अर्णव आहे ना ईश्वरीला घेऊन आहे ना खाली यायला लागलेला असतो आणि इतका वेळ दाखवले ना अर्णव ईश्वरीला घेऊन खाली येत असताना सगळ्यांना तर आश्चर्य वाटत असतं एवढं काही घडलं नाही आहे तर मग हा ईश्वरीला घेऊन काय येतोय असा प्रश्न सगळ्यांना पडलेला असतो. मामा आता अर्णवला म्हणतात काय रे अर्णव एवढं काही झालं नाही आहेस मग तू तिला असं उचलून का आणलंय. अर्णव म्हणतो सांगतो म्हणून पहिल्यांदा तर तो सोप्यावरती बसवतो ईश्वरीला. ईश्वरी म्हणते हो काही नाही बरं आजी सगळ्यात अगोदर आहे ना मी तुम्हाला सॉरी म्हणते. ते काय झालंय ना की मी झोपेत होते ना आणि अचानक तुम्ही धूप घेऊन आलात आणि मग काय झालं की मला ना एक स्वप्न पडलं त्या धुक्यामधले निखारे जमिनीवर पडले होते आणि मग चुकून माझा नेमका त्याच्यावरतीच पाय पडला त्यामुळे ना थोडंसं भाजलंय हो मला असा ना ईश्वरी पाय दाखवत म्हणत असते. आपण पाहतो ईश्वरी आता तिथल्या टेबलवरती तिचा पाय ठेवते. आजी म्हणतात अरे देवा असं झालंय का म्हणजे कशात काही नाही आणि उगीच गडबड आणि गैरसमज झाला ना आपला. मामा म्हणतात आता नम्रताला जा लवकर पाणी घेऊन ये गं तिच्यासाठी. आता ईश्वरी म्हणते नाही हो एवढं काही नाही थोडंसंच भाजलंय माझ्या पायाला पण ठीक आहे तुम्ही नका काळजी करू आजी असं ईश्वरी म्हणत असते. आपण पाहतोय वल्लरीचं नेहमीप्रमाणे तोंड घाण झालेलं असतं. आता नम्रता काय करते की एका कपड्यामध्ये बर्फ घेऊन येते आणि म्हणते जिजू हे घ्या म्हणून. आता ईश्वरीला ऑड वाटत असतं सगळ्यांच्या समोर अर्णवने तिच्या पायाला असा बर्फ लावणं म्हणून. ईश्वरी म्हणत असते मी करते तर अर्णव म्हणते की नाही राहू दे मी देतो बर्फ लावून म्हणून. आणि आता बघा ही वल्लरी काय करते मुद्दामून आहे ना अर्णव ईश्वरीकडे इशारा करते आणि नम्रताला म्हणते की बघ या दोघांचं कसं चालू आहे म्हणून. ही नेहमी ना या दोघींमध्ये भांडण लावण्याचा प्रयत्नच करत असते. आपण पाहतोय की अर्णव आहे ना इतक्या छान पद्धतीने आता ईश्वरीच्या पायाला असं बर्फाने शेकून देत असतो आणि ईश्वरीला हे ऑकवर्ड वाटत असतं. ती म्हणत असते की अहो सर बास राहू दे एवढं काही झालेलं नाही आहे मी हे करून देते. आजी म्हणतात की अगं पण एवढं घाबरायला असं कसलं स्वप्न पडलं होतं गं तुला. तर ईश्वरी म्हणते तुम्ही अचानक अशा धूप घेऊन आलात ना तर मला एकदम राकेशच आठवला तो पण असा दूर करूनच आला. इतक्यातच ना अंजली येते आणि हे वाक्य ऐकते. आता अंजलीला बघून ईश्वरी ना बोलताच थांबते. आता अंजलीच्या
आपल्यासमोर ती काय बोलणार ना म्हणून ईश्वरी पण गप्प बसते. अंजली म्हणते की अगं काही हरकत नाही, ठीक आहे अगं, असं बघू नकोस तू माझ्याकडे, उगं मलाच हसू येते की अगं त्या माणसाची आणि आपल्या आजीची काही तुलनाच नाही ना होऊ शकत, असं अंजली सांगायला लागते. तेव्हा सगळ्यांना कळतं की चला आता अंजली नॉर्मल झालेली आहे म्हणून. आपण पुढे पाहतोय की अर्णव अजूनसुद्धा आहे ना ईश्वरीच्या पायाला बर्फच लावून देत असतो. आणि आता अंजली काय म्हणते की बरं चिंटू, मला ना तुझ्याशी जरा बोलायचं आहे, मी असा विचार करत होते की मी आजपासून ऑफिस जॉईन केलं तर चालेल का रे म्हणून. आता अर्णव आणि ईश्वरीला तर खूपच आनंद होतो. अर्णव म्हणतो की वॉट ताई, तू खरंच ऑफिस जॉईन करायचं म्हणतेस तू, असं अर्णव म्हणत असतो. आणि म्हणतो अगं ताई विचार काय करत बसलीस तू, प्लीज जॉईन कर कधीही. आणि म्हणतो की आणि आजच्या जॉईन कर, ठीक आहे, यू आर मोस्ट वेलकम म्हणून. आता अंजलीसुद्धा खूप खुश झालेली असते. अर्णव म्हणतो करणार ना जॉईन, व्हेरी गुड म्हणून. आणि आता आपण पाहतोय पुढे सगळेजण खुश होतात अंजली ऑफिस जॉईन करते म्हणून. आपण पाहतोय नम्रता म्हणते मी एक विचारू का, मी पण येऊ का ऑफिसला. तर लगेचच मामी म्हणतात बघा हां काही गरज नाही आहे तो ऑफिसला जाण्याची, आकाश येईल थोड्या वेळाने, त्याला काय हवं नको ना तर ते बघ, काही गरज नाही आहे तुला ऑफिसला जाण्याची. आता नम्रतासुद्धा बरं म्हणते, मामाला घेईना झालं म्हणून ना टाळीच वाजवतात. आणि मामीला बघितले की घाबरतात पुन्हा. आजी म्हणतात बरं ईश्वरी मी काय म्हणते तुला, अगं झोपताना ना जरा देवाचं नामस्मरण करत जा गं, म्हणजे ना तुला शांत झोप लागेल. अर्णवसुद्धा म्हणतो बरोबर आहे हां आजीचं. तर ईश्वरी म्हणते हो म्हणून. आपण पाहतो की इकडे नम्रताला ना खूपच वाईट वाटत असतं की या दोघांकडे बघून. आणि त्यातून वल्लरीने तर वेळोवेळी तिच्या डोक्यात भरतच असते की फक्त या दोघांचंच कौतुक होतंय तुझं नाही म्हणून. नम्रता मनात म्हणते सतत घरामध्ये ना ईश्वरीचंच कौतुक करत असतात, नवी नवरी म्हणून मला या घरात ना काही किंमतच नाही आहे. किमान आता तरी ईश्वरी माझ्या बाजूने बोलू शकली असती, पण नाही, तिला ना सुद्धा ती सुद्धा ना काहीच बोलली नाही असं म्हणून नम्रता नाराज झालेली असते. आता आपण पाहतो इकडे अर्णव आहे ना टेन्शनमध्ये असतो. आणि आता तो त्या शिर्केंना फोन करतो आणि शिर्के म्हणत असतात हां सर बोला ना. अर्णव म्हणतो हे बघा मला माहिती हे कठीण आहे पण आपल्याला हे करावंच लागेल. अर्णव म्हणतो हो सर मी लगेच कामाला लागतो. अर्णव पुढे म्हणतो गुड, आणि एक काम करा, सात्विक फॅशनमध्ये असताना राकेशने जेवढे काही फ्रॉड केलेत ना तेवढे सगळे डिटेल्स मला हवेत. आता शिर्केसुद्धा म्हणत असतात हो सर मी सगळे छोट्यातले छोटे डिटेल्स पण तुम्हाला देतो. आता लगेचच आपण पाहतोय की अर्णव म्हणतो की सगळ्या लोकांची सुद्धा मीटिंग आहेत ना आपल्या कंपनीतल्या लगेचच अरेंज करा. आणि पुढे सांगतो की राकेशच्या ॲक्सिडेंटमध्ये जे काही आय विटनेस होते ना तर त्यांच्याबरोबर सुद्धा आपल्याला एक मीटिंग करायची आहे. आणि पुढे सांगत असतो की आपल्या PR सोबत एक मीटिंग अरेंज करा. आज आहे ना शिर्केनं खूपच काम सांगत असतो. पुढे अर्णव म्हणतो की हे बघा सात्विक फॅशनमध्ये या राजेशने जे काही फ्रॉड केलेत ना ते आपल्याला मीडियामध्ये अजिबात येऊ द्यायचे नाहीत. ऑलराईट तुम्हाला कळते काय सगळं. शिर्के म्हणतात हो सर तुम्ही म्हणाल तसंच करतो. आता असं म्हणून अर्णव काय करतो फोन ठेवतो आणि त्याच्या स्टडीमध्ये बसलेला असतो. आणि आता इतक्यातच आहे ना ईश्वरी तिथे येते आणि ईश्वरी येते त्याच्यासाठी ब्लॅक कॉफी घेऊन आणि म्हणते सर हे घ्या तुमची ब्लॅक कॉफी म्हणून. अर्णव म्हणतो मी सुंदर तुझ्या पायाला लागलं आहे ना मग तू कशाला आणली ब्लॅक कॉफी. आता ईश्वरी म्हणते नाही माझा पाय ठीक आहे आता एवढं काही प्रॉब्लेम नाही आहे घ्या ना सर. तर अर्णव म्हणतो मी प्यायलो आहे कॉफी. आता ईश्वरीमध्ये कुणी दिली. अर्णव म्हणतो की अगं अनिता ताईनी. ईश्वरी म्हणते आपण तुम्ही मला म्हणालात ना ब्लॅक कॉफी हवी म्हणून. तर अर्णव म्हणतो अगं आता जस्ट पिलो मी, अनिता ताईनी दिली होती. आता ईश्वरी म्हणते ते काही नाही सांगायचं हां मला, मी आता एवढ्या प्रेमाने आली ना मग ब्लॅक कॉफी प्यायची, दिवसभर तर नाही एक लिटर कॉफी पित असताना आता प्या, मला सांगतायत म्हणे मी प्यायलो म्हणे. असं ईश्वरी म्हणून निघायला जाते. तर ईश्वरीला ना पाठीमागे खूप साऱ्या फाईल दिसतात. अर्णव म्हणतो ईश्वरी म्हणते या एवढ्या फाईल्स कशाला ठेवल्या तिथे, का काढून बसलाय तुम्ही एवढ्या फाईल्स. आता अर्णव सांगायला लागतो की म्हणतो की राजेशने सात्विक फॅशनमध्ये असताना जे काही फ्रॉड्स केलेत ना तर त्या सगळ्या फाईल्स मी इथे मागवून घेतलेल्या आहेत आणि सगळे डिटेल्ससुद्धा मला चेक करायचे आहेत. आणि पुढे म्हणतो आणि मला ऑफिसमध्ये सुद्धा मी लोक कामाला लावलीत म्हणून असं ईश्वरीला सांगत असतो. ईश्वरी पुढे म्हणते काय ना की सात्विक फॅशनमध्ये असताना त्याने जे काही फ्रॉड केलेत ना ते सगळे पुरावे शोधून मी आता पोलिसांना देणार आहे म्हणून. आणि म्हणतो की आय वॉन्ट टू मेक शुअर की राकेशला जास्तीत जास्त शिक्षा ही झालीच पाहिजे, अक्षरशः त्याला फाशी झाली पाहिजे असं अर्णव म्हणत असतो. आणि ईश्वरीला सुद्धा हे सगळं पटत असतं. आपण पाहतोय आता राजा शिर्केंच्या घरामध्ये ना रात्र झालेली असते आणि ईश्वरी किचनमध्ये काहीतरी काम करत असते. आणि आता नम्रता येते आणि म्हणते ताई आज काय एवढं विशेष. तर ईश्वरी म्हणते अगं आज खूप दिवसांनी ना जरासं बढिया वाटतंय घरामध्ये, म्हटलं छान सगळ्यांसाठी जरा शेवयाची खीर करूया, सगळ्यांना आवडते ना म्हणून मी दूध आटवायला ठेवलं. नम्रता म्हणते की वा बरं ईशू मी एक काम करते, मी यांना काजू किशमिश आणि शेवया भाजायला घेते ठीक आहे का. ईश्वरी म्हणते बरं ठीक आहे आधी हे कापून घे आणि मग तू भाजायला घे. इतक्यातच वल्लरी पाहते ना या दोघींना एकत्र किचनमध्ये आणि म्हणते आज बऱ्याच दिवसांनी या दोघीजण एकत्र काम करतात एका किचनमध्ये, तेही आनंदाने. नाही हे होऊ नये ना, चालणारच नाही आहे, या दोघींमध्ये भांडणं होतच राहिली ना तरच माझा फायदा आहे म्हणून. इतक्यातच काय होतं की ईश्वरीचा फोन वाजायला लागतो. आता ईश्वरी म्हणते ताई माझा ना फोन वाजतोय, मला एक महत्त्वाचा फोन आहे तर मी तो घेऊन आलीच हां असं म्हणून. आता ईश्वरी काय करते की बाहेर निघून जाते. आता ईश्वरी किचनच्या बाहेर गेली आहे
नाही म्हटलं की लगेचच बघा वल्लरी येते ना किचनमध्ये आणि आता या दोघींमध्ये भांडण लावण्याचा एकही चान्स सोडत नाही. आपण पाहतोय लगेचच वल्लरी म्हणते, नम्रता मला ना जरा तुझी मदत हवी होती, मला ना पेमेंट करायचे आणि मला ना जमतच नाही आहे बाई, बघ ना. नम्रता बघते आणि म्हणते, अहो आई तुम्ही पेमेंट कसं करणार, तुम्ही तर मोबाईलमधलं इंटरनेट बंद करून ठेवलं आहेत ना, ते कनेक्शनच बंद आहे त्यामुळे होत नव्हतं तुमचं पेमेंट. तर लगेचच वल्लरी म्हणते, अगो बाई गो बाई हे फारच किचकट आहे गं, ह्याच्यावर क्लिक करा त्याच्यावर क्लिक करा. एक काम करतेस का, तू तुझ्या नंबरवरून मी एक नंबर देते त्यावर पेमेंट करतेस का, मी तुला लगेच पैसे ट्रान्सफर करते. हां. नम्रता म्हणते, अहो आई पैशांचं काय त्यात, मी करते ना ट्रान्सफर. म्हणून मग आई जरा नंबर सांगता का. तर लगेच बघा वल्लरी तिला मुद्दामून नंबर सांगते आणि तिला ना काय करायचं असतं की दुधाचा गॅस मोठा करून दूध सगळं उतू घालवायचं असतं जेणेकरून या दोघींमध्ये भांडणं लागतील म्हणून. आणि वल्लरी म्हणते, आणि ऐक झालं ना की मला स्क्रीनशॉट पाठव हां, म्हणजे काय पेमेंट झालं असं मी त्याला सांगू शकते ना. असं म्हणत आहे ना गॅस बंद करते आणि इकडे नम्रता अजून मोबाईलमध्येच बिझी असते आणि जोरात नम्रताला थँक्यू असं म्हणते. नम्रता अजूनही मोबाईलमध्येच बिझी असते. वल्लरीने नम्रताला तिच्या मोबाईलमध्ये बिझी ठेवून दुधाचा गॅस मुद्दामून मोठा करून तिथून बाहेर पळून आलेली असते. आता इतक्यातच काय होतं, दुधाचा गॅस मोठा केलेला असल्यामुळे ना दूध जायला लागतं आणि काय होतं की इतक्यातच ईश्वरी आतमध्ये येते. आता ईश्वरी आणि आली की पटकन दुधाचा गॅस बंद करते आणि म्हणते, ताई अगं काय हे, कुठं लक्ष होतं तुझं, दूध गेलं असतं तर आता ना मला परत दूध मागवायला लागलं असतं. अगं खिरीचं काय झालं असतं, काय हे तू सारखी आपली फोनवरती काहीतरी करत असते. आणि म्हणते नम्रता जोरात ओरडते इशू म्हणून. तर ईश्वरी म्हणते, तरी मी तुला सांगून गेले होते ना की दुधाकडे बघ, लक्ष दे म्हणून. तर नम्रता म्हणते, सारखी फोनवर असतेस म्हणजे तुला काय म्हणायचं आहे काय, अगं आईने मला पेमेंट करायला सांगितलं होतं म्हणून मी ते पेमेंट करत होते. आता ईश्वरीला ना तिच्या लक्षात येतं की नम्रतासुद्धा आपल्या वरचढच बोलते म्हणून. मग लगेचच आहे ना ईश्वरी लगेचच थोडी नमती बाजू घेते हां आणि म्हणते की अगं ताई मला हे बघ ताई काय ना की मला असं म्हणायचं नव्हतं. तर नम्रता खूपच चिडते आणि म्हणते, इशू मी आहे ना या घरातच आहे ना खूप चुकीच्या मुहूर्तावर आली, माझ्याकडे ना कुणाचंच लक्ष नाही आहे आणि लक्ष जातं ना तर ते फक्त ना मला टोचून बोलण्यासाठी सगळ्यांचं लक्ष जातं, बाकी कोणाचं लक्षच जात नाही असं नम्रता बोलायला लागते. ईश्वरी म्हणते, ताई अगं असं काही नाही आहे गं ताई, तू नको ना एवढी चिडू. आणि म्हणते की सॉरी तुला काही असं वाटलं असेल तर, पण खरंच गं असं काही नाही आहे, एवढं का चिडतेस तू. नम्रता म्हणते, इशू हे बघ तू आहे ना प्लीज मला आता मस्का नको मारूस हां. आता बघा आता ईश्वरी म्हणते, अगं ताई मी सॉरी म्हणते ना मी तुला. आता तरीसुद्धा ना नम्रता अजूनही रुसूनच बसलेली असते. आता ईश्वरी बघा तिला खूप छान नमवते म्हणते, आता काय उठाबशा काढू का, म्हणून काय करते दोन्ही कान पकडते आणि अक्षरशः उठाबशा काढत असते. नम्रता म्हणते, इशू तू काही पागल आहेस का, अजूनही तुला असं वाटतं का की आपण त्या शारदा विद्या मंदिरमध्ये आहोत म्हणून, काही करत असतेस बाबा तू. आता लगेच ईश्वरी हसायला लागते आणि बघा पुढे काय होतं, ईश्वरी म्हणते, म्हणजे राग गेलाय ना गं तुझा. आता नम्रता पण स्माईल करत नाही म्हणत असते आणि नंतर दोघीही स्माईल करतात. ईश्वरी म्हणते, गेलाय राग मला माहिती आहे. आणि दोघी छान हसतात. हे बघून पुन्हा वल्लरीला राग येत असतो आणि ईश्वरी म्हणत असते, चिडकी बिल्ली कुठली. आता नम्रता म्हणत असते की तू चिडकी बिल्ली, ईश्वरी म्हणत असते तू. आता पुढे ईश्वरी म्हणते की अगं आता परत आपण भांडणं करायची आहेत का. नम्रता म्हणते नाही. मग आता ईश्वरी म्हणते कर मग काम. आणि हे सगळं वल्लरी ना पाहत असते. तिला खूपच राग येतो, आपण एवढी भांडणं लावले पण अजून या दोघींमध्ये भांडणच लागले नाहीत. या दोघींची भांडणं लावण्याचे सगळे प्रयत्न माझे ना फेलच होत आहेत, मला ना कचा भांडायला हवेत या दोघीजणी असंही वल्लरी म्हणत असते. आता आपण पाहतोय पुढचा सीन. आता आपण पाहतोय संध्याकाळी अर्णव फोनवरती बोलत असतो वकिलांशी. मामा म्हणतात, काय रे काय झालं म्हणून. अर्णव म्हणतो, मामा लॉयरशी माझं बोलणं झालेलं आहे, राकेशला 3 दिवसानंतर कोर्टामध्ये हजर करणार आहेत. मामा म्हणतात, त्या आपल्या वकिलाला सांग जास्तीत जास्त कलम लाव त्याच्यावरती, खूप मोठी शिक्षा व्हायला हवी त्याच्यावरती असं म्हणत असतो मामा. आणि आता अंजली बाळाला घेऊन तिथेच बसलेली असते. अर्णव म्हणतो, यस सगळे प्रयत्न चालू आहेत, आपल्या कंपनीमध्ये काम करत असताना जे काही फ्रॉड केलेत ना त्याचे सगळे पुरावे आपण शोधतोय, अगदी ना युद्ध पातळीवरती काम सुरू आहे असं अर्णव म्हणत असतो. इतक्यातच ईश्वरी येते आणि बाळासाठी तिने दूध आणलेलं असतं. ईश्वरी म्हणते, ताई हे घ्या बाळासाठी दूध म्हणून. इतक्यातच ना हरिओम म्हणून अर्णवचे बाबा तिथे येतात. आता अर्णवचे बाबा तिथे आल्यानंतर लगेच ईश्वरी म्हणते, अरे वा बाबा या ना म्हणून. आता लगेचच आहेत ना आजी मामा दोघीजण सुद्धा ना उठून उभा राहतात आणि अर्णवाने तिथून निघायला लागतो. तर ईश्वरी लगेच त्याच्या खांद्यावरती हात ठेवते आणि मग त्याला इशारा करते की तेच बसा, जाऊ नका म्हणून. आता लगेच काय होतं ना की अर्णवचे बाबा आल्यानंतर आजी लगेच म्हणतात, या कसं झालं तुमचं काम. तर अर्णवचे बाबा म्हणतात, मंदिराचे जीर्णोद्धाराचं काम जवळपास संपूर्ण होतच आलं आता म्हणून. मामा म्हणतात, चला बरं झालं, म्हणजे तुम्ही एवढ्या उन्हाचं गेला ते सार्थकी लागलं म्हणायचं. अर्णवचे बाबा म्हणतात, अहो आता कसला उन्हाळा आणि कसला पावसाळा, इतक्या वर्षांची सवय झाली आम्हाला. आणि म्हणतात की तुमच्यासाठी ना छोटे भेटवस्तू आणलेत मी, असं म्हणून एक छोटी गाय वासराची
मूर्ती ते ईश्वरीच्या हातामध्ये देतात. आता अंजली आणि अर्णव दोघेजण वरतीसुद्धा बघत नसतात. आता ईश्वरीच्या हातामध्ये गाय वासराची मूर्ती दिल्यानंतर ती अर्णवकडे बघते, पण अर्णव पण काही लक्ष देत नाही त्याच्या वडिलांकडे. आणि बाबा म्हणतात की चिंटू, ईश्वरी ते तुम्हाला आवडला का सांगा. हा, ईश्वरी म्हणते खूप बढिया आहे बाबा, खरंच खूपच सुंदर आहे हे गाय वासराची मूर्ती. आणि ईश्वरी म्हणत असते बाबा मला खरंच आवडली ही मूर्ती म्हणून. पण अर्णव बघा, अर्णव आणि ईश्वरी, अर्णव आणि अंजली दोघेही तटस्थपणे तिथेच उभे असतात. दोघेजण सुद्धा त्यांचे बाबा आलेत म्हणल्यानंतर अजिबातच बोलायला तयार नसतात. प्रेक्षकांना तुम्हाला जर का मी दिलेला रिव्ह्यू आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. तो रे माझा मित्राचा आजचा हा भाग इथेच संपतो. आपण पाहतोय उद्याच्या भागामध्ये ईश्वरी त्या लोकांना विचारत असते की मला सांगा माझ्यावर ज्यांनी हल्ला केला आणि ज्यांनी तुम्हाला करायला लावला ती बाई होती का पुरुष होता. ते माणसं सांगतात की पुरुष होता म्हणून. आणि वल्लरी म्हणत असते केव्हापासून हे पोलीस स्टेशनला गेलेत, कळलं असेल का कोणाचं नाव आहे ते. आणि आता पोलीस आहेत ना स्केच काढून घेत असतात, म्हणजे त्या उदयनराजे शिर्केचे. आणि इकडे वल्लरी काय करते, आजींना सांगते की हे बघा तिकडे काय सुरू आहे ना ते मला बघायलाच हवं. म्हणून आजींना फोन लावून देते आणि म्हणते की आई ना जरा तुझ्याशी फोनवरती बोलायचं आहे म्हणून. आजी म्हणतात काही पत्ता लागला का रे. तर अर्णव म्हणतो हो, हल्लेखोराकडून मेन माणसाचं स्केच काढलं जात आहे. मिस इंदोरवर ज्या माणसाने अटॅक केला ना त्याचं हे स्केच आहे असं घरामध्ये आणून ना अर्णव सगळ्यांना दाखवत असतो. आणि आता मामी खूप घाबरलेली असते. मालिकेचा पुढचा भाग पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.